हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? तर हा कालचा पिझ्झा तर तुम्ही पाहिलाच होता आणि मी काल तुम्हाला सांगितलं होतं, की संडेला मॉर्निंगला अद्वैतची आहे आज पिझ्झा पार्टी. तर आता या पिझ्झा पार्टीसाठी मी बाकीचं सगळं कटिंग वगैरे काल जसं केलं तसंच केलेलं आहे, मॅरिनेशन वगैरे. फक्त फरक इतका केला, की काल मी घाई-गडबडीमध्ये भाज्या तशाच ठेवल्या होत्या कच्च्या. आज मी थोड्याशा त्या मायक्रोवेव्हमध्ये ग्रिल करून घेतल्यात, जेणेकरून त्या अजून शिजताना मस्त ब्राउनिश कलरच्या होतील आणि छान टेस्ट येईल त्याची. तर आता अद्वैतच्या सगळ्या फ्रेंड्सना मी कॉल करून बोलवलेलं आहे. 1-2 जण अवेलेबल नव्हते संडे असल्यामुळे प्रत्येकाचा वेगळा काही प्लॅन असतो. कुणी आजारी होतं. त्यामुळे 1-2-3 जण जे कॅन्सल झालेत. पण बऱ्यापैकी त्याचे फ्रेंड्स सगळे आज आलेले आहेत पिझ्झा पार्टीसाठी. तर अशा पद्धतीने मी पिझ्झा तयार केलेला आहे. तुम्हाला दाखवते मी की नक्की किती पिझ्झे तयार केलेले आहे. हे तर कालचंच आहे मी तुम्हाला जे दाखवलंय. हा कालचा पिझ्झा होता ज्याच्यामध्ये आपण कच्च्या व्हेजिटेबल्स यूज केल्या होत्या. आणि आज जे आपण यूज करणार आहोत, आज आपण ऑलरेडी थोड्याशा सिझलिंग केलेल्या ज्या आहेत व्हेजिटेबल त्या यूज केल्या. तर हे बघा, आज मी बनवलेले होते 5 पिझ्झे. हे 5 पिझ्झे मी ऑलरेडी रेडी करून ठेवलेले होते आणि पुन्हा मग लागल्यानंतरनं मी अजून बनवणार होते. त्यात 1-2 जण कॅन्सल झाल्यामुळे मग मी थोडासा हात आवरता घेतला. म्हटलं एवढं तर काही जाणार नाही, लहानच मुलं होती मोस्ट ऑफ त्याच्यामध्ये आणि मग बाकी मी प्रिपरेशन करून ठेवलं होतं इन एमर्जन्सी केस मला जर लागलेच तर. तर अशा पद्धतीने गॅलरीमध्ये मुलांना बसायला सेटअप केलेला आहे. हे झालेले आपले पिझ्झे सगळे झाल्यानंतरनं कट करून त्याचे पीसेस करून ठेवलेत. कोल्ड ड्रिंकमध्ये मुलांना आणलं होतं, ज्यूस आणलं होतं, मँगो ज्यूस होतं माझाचं आणि अशा पद्धतीने मुलांची पार्टी आता रेडी होत आहे. तर बघूयात. ही सगळी मुलं या ठिकाणी आल्यानंतरनं खूप हॅपी होते. छान त्यांनी धिंगाणा घातला, खेळले आणि अद्वैतला मेन म्हणजे खूप छान वाटलं. किती खुश आहे बघा अद्वैत पण आणि सगळे. हा आहे आमचा छोटा चार्वी. सगळ्यात जास्त मजा चार्विकला आली आहे. कारण त्याने खाल्लं-पिल्लं काही नाही, पण हे बाकीच्या मुलांबरोबर तो इतका भारी फील करत होता ना, इतकी मुलं एकत्र बघून त्याला खूप आनंद झाला होता. आणि त्याला खाण्यापेक्षा जास्त हे सगळी मुलं जमली आहेत त्याचाच आनंद जास्त होता चार्विकला. सगळ्यांना बनवलेला पिझ्झा आवडला. सगळ्यांनी आवडीने खाल्ला आणि चार्विकने सुद्धा आमच्या छोट्या चार्विकने सुद्धा पिझ्झा खाल्ला आवडीने. सगळ्यांबरोबर मस्त अशी त्याने पण पार्टी एन्जॉय केली, गप्पा मारल्या. अशा पद्धतीने सगळ्यांनी त्यांची पिझ्झा पार्टी मुलांनी एन्जॉय केली. मुलांना अशा पद्धतीने पिझ्झा पार्टी एन्जॉय करत असताना मला आमचे लहानपणीचे दिवस आठवले. आम्ही पण असंच लहान पिझ्झा वगैरे नव्हता आमच्या लहानपणी काही. पण आम्ही आपलं असंच घरची बनलेली भाजी-पोळी डब्यात घेऊन सगळे मित्र-मैत्रिणी गार्डनमध्ये जेवायला जायचो संडेच्या दिवशी. ते दिवस मला आठवले. आणि त्यावेळी किती आई-वडील नाही म्हटले तरी मग तो आपला आनंद असतो ना त्याच्यामध्ये. तसंच आज मुलांना पण आनंद मिळाला एकत्र बसून पिझ्झा पार्टी खाण्याचा आणि आपल्यासाठी खूप छोटीशी गोष्ट आहे, पण त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट असते. आणि एकत्र येतात या निमित्ताने, खेळतात आणि त्यांना फार भारी वाटतं. ह्याच्यातला जो आनंद आहे ना, हा कुठल्याच पैशाने आपण विकत आणू शकत नाही. आता आज पिझ्झा मी बनवला म्हणून याऐवजी तुम्ही भाजी-पोळी जरी दिली असती, तर ही मुलं एकत्र येऊन त्यांनी आनंदाने खाल्ली असती. तर त्यांचा ह्याच्या मागचा मोटिव्ह काय, की एकत्र एका जागी येणं, खेळणं, मजा-मस्ती करणं आणि एकमेकाच्या नादाने मुलं जेवतात पण. आता बघा हा किती छोटासा चार्विक आहे. तो इन जनरल खात नाही पिझ्झा वगैरे, पण आज या सगळ्या मुलांच्या नादाने त्यांनी पण खाल्ला, ज्यूस वगैरे पिला. का तर त्याला आनंद वाटत होता या सगळ्या मुलांबरोबर बसून, खेळून आणि अद्वैतने तर खूपच जास्त एन्जॉय केली त्याची पिझ्झा पार्टी. अशा पद्धतीने मुलांना आज इथे छान संडे सकाळ मॉर्निंग घालवायला मिळाली आणि मलाही छान वाटलं त्यांच्यासाठी असं पिझ्झा वगैरे बनवून त्यांचे असे हॅपी फेसेस पाहून मलाही जे काम केलं त्याचं सार्थक वाटलं, की ठीक आहे चला संडेच्या दिवशी आपण सकाळी उठलोय लवकर, काम केलंय, पण मुलं सॅटिस्फाईड झाली आहेत. त्यांना आवडलाय पिझ्झा, त्यांनी पोटभर खाल्लाय. याच्यातच काय तो आनंद होता. किती छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधतात ही लहान मुलं आणि आपण मात्र मोठ्या-मोठ्या गोष्टींच्या मागे धावत असतो. एक झाली की दुसरी, दुसरी झाली की तिसरी. आपल्याला अशा छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आनंद उचलताच येत नाही कधीच. कधीतरी यांच्यासारखं लहान होऊन जगता आलं पाहिजे. एकमेकांना वेळ देता आला पाहिजे. अगदी छोट्याशा गोष्टीमध्ये आनंद मानता आला पाहिजे. हीच तर खरी लाईफ आहे. धावपळ, दगदग हे जीवन आपण स्वतःहून करून घेतलंय, की किंवा स्वतःहून आपण आपल्या मागे या गोष्टी लावून घेतल्यात. आहे त्याच्यात समाधान मानलं पाहिजे. आहे त्याच्यात छान मनसोक्त जगता आलं पाहिजे. कोणाचा द्वेष नको, मत्सर नको, स्पर्धा नको कोणाशी. आपण आणि आपलं आयुष्य, आपला आनंद, आपलं सुख हे शोधता आलं पाहिजे आपल्याला आयुष्यात.
यातच तर खरी आयुष्याची मजा आहे. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.